देवेंद्र फडणवीस हे हे नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून सांगतायत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, पण एकमेकावर आम्ही सांभाळून बोललो. नगरपालिकेला नगर परिषदेला जितका विकासाला निधी लागणार आहे, जे विकास करायचा आहे त्या विकासाला आम्ही पाठबळ देऊ, त्यासाठी आम्हाला तुम्ही आमच्या विचाराचा माणूस निवडून द्या, ही त्यांची प्रचाराची एकंदरीत भाषा आहे. केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे, म्हणजे एकाधिकारशाही खरं तर यांचीच आहे असं म्हणायला पाहिजे ना. हे जवळपास 200 नगरपंचायत नगर परिषद नगरपालिकाच्या निवडणूक आहेत, जवळपास 40-45 नगरपंचायती निवडणूक आहेत. याच्यापैकी 100 ते 150 हे नेत्यांचे नातेवाईकच आहेत. 100च्या वर नगरसेवक असतील किंवा 2-3 जवळपास नगराध्यक्ष असतील बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे लोकांचा फ्लो का अचानक वाढतोय तिकडं? घराणेशाही म्हणून अमोल खताळांनी बाळासाहेब थोरातांविरोधात जोरदार प्रचार केला. आता त्यांच्या भावजाई स्वतः आहेत संगमनेर नगर परिषदेमध्ये. महाराष्ट्राचं राजकारण फक्त आणि फक्त 150 कुटुंबाच्या अवतीभोवती आहे. ठाण्यामध्ये भाजपला वाटतं की आमचे लोक महापालिकेमध्ये असले पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये असले पाहिजे, पण उलट एकनाथ शिंदेना वाटतं की ठाण्यामध्ये माझी ताकद आहे, ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये माझी ताकद आहे. निवडणुकीमध्ये पैसा हे काय नवीन नाही, हे अनेक वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येतात त्यावेळेस शिवसेना विशेषतः ठाकरे यांचं असं म्हणणं असतं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार. या संदर्भातलं त्यांचं ट्विट आहे की चंदीगड प्रमाणे आता मुंबईलाही हे लोक वेगळं करतील, केंद्रशासित न करता अदानी शासित करतील, असा अर्थाचा तो ट्विट आहे. म्हणजे अदानीला मुंबई देणार या भीतीने त्यांचा प्रयत्न आहे की मुंबईमध्ये पुन्हा एकदा त्यांची सत्ता मिळवावी. अदानीच्या घशात घातलं का नाही घातलं का हा तर सगळ्या जगाला माहिती आहे. आता हे जे निविदा प्रक्रिया आहे, टेंडर आहे, हे फेअर होतं का नाही होतं हे आपल्याला माहित नाही ना, कारण ह्या प्रक्रियेमध्ये आपण नाही होत. फक्त अडाणीलाच का टेंडर मिळतात याचं उत्तर सरकार आणि त्या संबंधित विभागाने दिलं पाहिजे. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग घडामोडी असतात त्यावरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि सविस्तर विश्लेषण करत असतो फॅक्ट्स सहित. सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाला आपली ताकद दाखवायची आहे आणि त्यानुसार जे काही राजकारण आहे, जे काही कुरघोड्या आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. आपण रोज त्याचे व्हिडिओ बघत असतो आणि बातम्या वाचत असतो आणि हाच आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि चर्चा करण्यासाठी आहेत आपल्यासोबत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट आहे, निवडणुकीच्या रंगामध्ये रंगलेला आहे. नक्की. पहिला प्रश्न माझा हाच आहे की केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला महायुतीच दिसून येते. जास्त करून महाविकास आघाडी कुठेच दिसत नाहीये. आणि महायुतीमध्ये सुद्धा अजून एक असं आहे की तेच पक्ष एकमेकांच्या विरोधात आपल्याला दिसून येत आहेत. बघा, सुरुवातीपासूनच हे महायुतीचे जे 3 प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, यांनी सांगितले जरीही राज्यामध्ये मुंबईमध्ये महायुतीची सत्ता असली, महायुतीचं सरकार असलं, 3 पक्ष एकत्र असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत आता राज्यामध्ये जवळपास 245 पेक्षा जास्त नगरपंचायत नगर परिषदा आणि 40 पेक्षा जास्त नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत. तर त्या जिल्ह्याच्या त्या तालुक्याच्या राजकीय समीकरणांवरती त्यांचे त्या ठिकाणी युती आघाडी ठरलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला जर बघायला गेलं तर महायुती मधले घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, एक काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिंदे गट, राष्ट्रवादी प्लस शिंदे गट असे काही ठिकाणी सामना आहे. काही ठिकाणी शिंदे गट प्लस भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे सामने आहेत. तर वेगवेगळे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी झालेले आहेत. याचा एकच आपण उद्देश काढू शकतो की केन प्रकारे सत्तेमध्ये यायचं, आपल्या पक्षाचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष वाढवायचं. हाच या महायुतीची त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी दिसते आहे. महायुतीच्या स्ट्रॅटेजीचा उल्लेख केला तुम्ही, पण आता या महायुतीतले राज्यातले जर आपण 2 महत्वाचे नेते म्हटलं तर आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे.
त्यांच्यातला वाद विकोपाला गेला असं वाटत नाही का? कारण बघा त्यांची आत्ता 2-3 दिवसातली वक्तव्य बघा. एक जण म्हणतायत की अहंकाराची लंका जाळायची, दुसरे म्हणतायत आपण लंकेमध्ये राहतो का? काय चाललंय काय नेमकं? अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. बंधू भगिनींनो, मी भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस. आणि तू तो भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीराम वाले लोक आहोत. नाही, हा जो किस्सा आहे डहाणू पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू नगरपालिकेच्या प्रचारामध्ये झालेला किस्सा आहे. त्या ठिकाणची लढत काय, भाजप विरुद्ध ऑल आहे. म्हणजे तिकडे उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, अजितदादा, काँग्रेस आणि इतर पक्ष सगळे विरुद्ध भाजप आहे. आणि भाजपचे तिकडचे नेते भरत राजपूत. भरत राजपूतला उद्देशून बोलताना एकनाथ शिंदेनी बोललं की इकडची एकाधिकारशाही आपल्याला हटवायची आहे, इकडची जी मक्तेदारी आहे ती आपल्याला हटवायची, इकडे त्यांचे जे सगळं काय म्हणू आपण भ्रष्टाचार आहे तो आपल्याला संपवायचा आहे, म्हणून डहाणूमध्ये आपल्याला शिवसेना शिंदे गटाचे लोक निवडून आणायचे आहेत. त्या उद्देशाने ते बोललेले होते. पण माध्यमांनी या गोष्टीला असं सांगितलं की एकनाथ शिंदेनी भाजपला बोललं, कदाचित बोललंही असेल त्या आडून. पण त्याच्यावरती त्यानंतर काल परवा ज्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस त्या ठिकाणी प्रचाराला गेले भरत राजपूतच्या, तर भरत राजपूतला सांगितलं त्यांनी, बघा इथं कोणी लंका जाळायची जर भाषा केली तर आपण काय लंकेत राहणारे लोक नाहीत, आपण श्रीरामाचे पूजक आहोत, श्रीरामाचे आपण अनुयायी आहोत. म्हणजे त्यांनी एकदम काउंटर केले. जे एकनाथ शिंदे बोलले तुमची लंका या ठिकाणी लंकेचं हे करायचंय, लंका हरण करायचे वगैरे जे बोलले, त्याला त्या ठिकाणी उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही भरत आहेत, रामाचे भाऊ आहेत, आपण लंकेत राहत नाही, आपण रामाचे अनुयायी आहोत, त्यामुळे लंका जाळायचा काय प्रश्न आहेत. आणि त्यावरही त्यांनी त्या ठिकाणी बोललं सुद्धा की कोणीही लंका वगैरे काही बोललं तरी मनावर घेऊ नका, हे इलेक्शन आहे, इलेक्शन मध्ये बोलावं लागतं. हे त्यांनी स्वतः त्या भाषणामध्ये बोलले. याचा अर्थ असा आहे की त्यांना माहित आहे की इलेक्शन आहे, इलेक्शन मध्ये एकमेकांच्या विरोधात बोलावं लागतं, कारण त्यांना त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा असतो. पण देवेंद्र फडणवीसांची कुठलीही भाषणं जर आपण बघितली ना तर असा वादग्रस्त असं काहीच नसतं त्यांच्या भाषणामध्ये. नाही, जसं की त्यांचे इतर जे सहकारी पक्ष आहेत, अजित पवार तर नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी आपल्याला ते प्रसिद्धच आहेत. एकनाथ शिंदे पण आता अहंकाराचा हे आता तुम्ही सांगितलं. नाही, बघा काय, देवेंद्र फडणवीस हे हे नगर परिषदा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून सांगतायत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, पण एकमेकावर आम्ही सांभाळून बोलू. तसंच ते दिवसाला 5 ते 6 सभा घेत आहेत आणि प्रत्येक सभेमध्ये ते बोलतायत की मी इथे कोणावर टीका करायला आलो नाही, मी इथे कोणाचे उणे काढायला आलो नाही, मी माझ्याकडे असलेल्या विकासाचा मॉडेल मी घेऊन आलोय. तुमच्या नगर परिषदेला, नगरपंचायतीला, नगरपालिकेला जे जे विकासासाठी निधी लागणार आहे ते मी मुख्यमंत्री म्हणून, केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदी म्हणून, आम्ही ह्या नगरपालिकेला, नगरपरिषदेला जितका विकासाला निधी लागणार आहे, जे जे विकास करायचा आहे त्या विकासाला आम्ही पाठबळ देऊ. त्यासाठी आम्हाला तुम्ही आमच्या विचाराचा माणूस निवडून द्या. ही त्यांची प्रचाराची एकंदरीत भाषा आहे. या ह्याच्यावरती त्यांचा प्रचार सुरू आहे. आता हा एकच किस्सा झालाय की त्यांनी एकमेकांच्या विरोधात किंवा मग त्या स्थानिक समीकरणाच्या ह्याच्यावरून त्यांनी एकमेकांची बोललो. पण इतर ठिकाणी देवेंद्र फडणवीस कुणावरही टीका करत नाहीत, कुणावरही. मी आतापर्यंत त्यांचे बरेचसे भाषण बघितले, ते स्वतः सांगतात सुद्धा की मी कोणावर टीका करायला आलेलो नाही. पण तुम्ही एकाधिकारशाहीचा आता उल्लेख केला, सध्या तरी काय वेगळं, म्हणजे एकाधिकारशाहीच आहे सध्या. केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे, म्हणजे आता ओपनिंगलाच आपण सांगितलं. राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे महायुतीचं. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यामध्ये ह्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. याच्यामध्ये सुद्धा हेच पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणजे एकाधिकारशाही खरं तर यांचीच आहे असं म्हणायला पाहिजे ना. मग बाकीचे पक्ष, महाविकास आघाडी तशी कुठंच दिसत नाहीये. मग हे काय, त्यांना ठेवायचे पक्ष की नाही ठेवायचे विरोधक? बघा, याच्यामध्ये दोषी दोन्ही गट आहेत. तुम्हाला कोणी नको म्हणले? उद्धव ठाकरेच्या गटाला, शरद पवारांच्या गटाला, काँग्रेसला कोणी अडवलंय का?
तुम्ही जावा, निवडणुका लढा, तुम्ही प्रचार करा. सुप्रिया सुळे कुठे प्रचाराला दिसले? जयंत पाटील कुठे प्रचाराला दिसले? खूप कमी दिसत. रोहित पवार कुठे प्रचाराला दिसले? शरद पवार ठीक आहे वयाच्या मानानं त्यांना आपण- बातम्यांची दखल घेण्या एवढं त्यांचं काँग्रेसचे कुठले प्रचार मोठे नाही. नेते प्रचाराला दिसले? इव्हन उद्धव ठाकरे कुठे एखाद्या नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रचाराला गेलेले दिसले? आदित्य ठाकरे कुठे दिसले? तुलनेने महायुतीचे अजित पवार दिवसाला 5-6 सभा करतायत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला 5-6 सभा करतायत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसाला 5-6 सभा करतायत. तर असा आपण एकाच साईडने विचार करायला नाही जमणार. हे लोक मेहनत पण करतायत, हे लोक उमेदवार पण देत आहेत, हे लोक निवडणुका पण लढवतायत, हे लोक प्रचार पण करतायत, लोकांसोबत जात आहेत सुद्धा. ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना कोणी अडवलं? खरेदी विक्री सुरू आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे जे काय आकडे आत्ता एक काल परवापर्यंतचे आकडे आहेत ते 100च्या वर नगरसेवक असतील किंवा 2-3 जवळपास नगराध्यक्ष असतील बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे लोकांचा फ्लो का अचानक वाढतोय तिकडं? काही त्यांना आमिष दाखवलं जातंय का? नेमकं काय घडतंय काय नेमकं? तर ह्या आमिष दाखवण्याच्या गोष्टीला मी डिनाय करू शकत नाही. कारण जो पक्ष सत्तेत आहे, जो पक्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये किंवा त्या ठिकाणी सत्तेत आहे, त्यांचा प्रयत्न हेच असेल की आपले जास्तीत जास्त लोक निवडून आणायचे. मग ते बिनविरोध का असे ना? आता बिनविरोधचे उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेरमधून बिनविरोध आलेत. बरोबर. जयकुमार रावल यांच्या आई बिनविरोध निवडून आलेत. आणि सर्वात चर्चित जी अनगर नगर पंचायत आहे तिकडची माजी आमदार राजन पाटील यांच्या सून त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर त्या ठिकाणचे समीकरण खूप महत्वाचे आहेत. आता गिरीश महाजन यांच्या पत्नी कशा काय बिनविरोध निवडून आल्या? तर त्यांनी त्या ठिकाणी तसे सूत्र हलवले असतील किंवा त्यांनी त्या ठिकाणी तसे प्रयत्न केले असतील, दमदाटी केली असेल किंवा त्यांना आमिष दिली असतील. अरे बाबा तू आता नगराध्यक्ष पदाचा फॉर्म काढ, मी तुला पुढच्या वेळेस बाजार समिती देईन, मी तुला पुढच्या वेळेस तुला दूध संघ देईन, तुला सूतगिरणी देईन, तुला कारखान्यावर घेईन, तुला संस्थेवर घेईन. हे वाटाघाटी होत असतात. प्रत्येक वेळेस दमदाटीने नाही होत, काही वेळेस वाटाघाटी होतात. तर वाटाघाटीमध्ये पुढच्या उमेदवारांनी समजा त्यांच्या जे काही ऑफर आहेत ते त्याने ऍक्सेप्ट केले असतील, त्यांनी फॉर्म उचलला असतील. यात गैर काहीच नाहीये. म्हणजे भाजप करते ते गोष्टी कुठल्याच गैर नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? याचं कारण याचं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जेवढ्यांच्या उमेदवारींचा उल्लेख केला त्या व्यतिरिक्त अजून बरेचशी उदाहरणं अशी आहेत की आपलाच कोणीतरी नातेवाईक असतो. देवेंद्र फडणवीसांपासून आपण सुरुवात करूया. देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग गिरीश महाजन असतील किंवा अजून संजय गायकवाड असतील किंवा अजून बरेचशी उदाहरणं आहेत की त्यांनी त्यांच्या पत्नी असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांनाच पुढे केलं जात आहे. नाही, काय होतंय की हे जवळपास 200 नगरपंचायत नगरपरिषद आणि नगरपालिकाच्या निवडणुका आहेत. जवळपास 40-45 नगरपंचायत निवडणूक आहेत. याच्यापैकी 100 ते 150 हे नेत्यांचे नातेवाईकच आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे नातेवाईकांमध्येच गुंतलेलं आहे. आणि माझं हे असं म्हणणं आहे की मी अनेक वर्षांपासून बोलत आलोय, लिहित आलोय की महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त आणि फक्त 150 कुटुंबाच्या अवतीभोवती आहे. कुठेही जावा. आता काय वाटतं की आता मी एखाद्या तालुक्याचा आमदार आहे. मला काय वाटतं की मी एकमेव पॉवर सेंटर इथं असलं पाहिजे, दुसरा पॉवर सेंटर नाही निर्माण झालं पाहिजे. त्याच पद्धतीने जसं गिरीश महाजन त्यांच्या पत्नीला देतात, जयकुमार रावल त्यांच्या आईला देतात, मंत्री अशोक उईके त्यांच्या मुलीला देतात. प्रत्येक लोक, कोणी आपल्या बहिणीला देतोय, कोणी आपल्या आईला देतोय, कोणी आपल्या भावजाला देतोय, कोणी आपल्या बायकोला देतोय. प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात आलं पाहिजे, आपल्या घरात सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हे 100% चुकीचं आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंजी उचलायचे? सामान्य कार्यकर्त्यांनी किती दिवस त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरायचे? सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारे लोक आता फारसे राहिलेले नाहीत. आपल्याच नातेवाईकांना, आपल्याच वारसांना पुढे करणारे लोक आहेत. आणि हे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना पण कळालं पाहिजे की कोणाच्या मागे गेलं पाहिजे आणि कोणाच्या मागे गेल्यानंतर कार्यकर्त्यांना जास्त संधी मिळते. हा त्या कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे. आता आपलं काम विश्लेषण करायचं आपण करत जाऊ. शेवटी कार्यकर्त्यांना विचार करायचे, शेवटी लोकांना विचार करायचे. अरे लोकांनी मतदान करताना पण विचार केला पाहिजे ना. आता एखाद्याच्या पतीला आपण आमदार केलंय, मंत्री केलंय, तर बायकोला नगराध्यक्ष का करायचं? मग लोकांनी तिथं विरोध मतदान करायचं ना. आवडत नसतात. बरं, सगळ्याच गोष्टी सगळेच चुकीचं असं पण नाही ना. एखादा आमदार चांगलं काम करत असेल, त्यांची पत्नी पण चांगलं काम करत असेल ना. आपण जनरलाइज नाही करायचं, आपण सरसकटी करत नाही करायचं सगळ्यांचा. काही लोक चांगले पण असतात, पण बहुतांश लोक आपल्याच परिवाराला पुढे करतात. हे काय त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये नवीन राहिलेलं नाही आहे. नाही, ते बरोबर आहे. पण भाजप सारखा पक्ष जो काँग्रेसवरती सातत्याने टीका करत असतो की घराणेशाही आहे, घराणेशाही आहे, भाजप ही साखळी तोडू शकला असता.
तर भाजपा ही साखळी तोडू शकला असता, पण त्याचं कसं आहे की प्रत्येक नेता आपला विचार करतोय, पहिला आपला विचार करतोय. उदाहरणार्थ घराणेशाही म्हणून अमोल खताळांनी बाळासाहेब थोरातांविरोधात जोरदार प्रचार केला. आता त्यांच्या भावजाई स्वतः आहेत संगमनेर नगर परिषदेमध्ये. म्हणजे जो एखादा व्यक्ती घराणेशाहीचा आरोप करून निवडून येतो, त्यांनीच आता घराणेशाहीचा पुढाकार केलाय, घराणेशाहीचा स्वीकार केलाय. म्हणतात ना, शिवाजी जन्माव पण शेजारच्या घरात. तसं आहे, प्रत्येकाला वाटतं की कार्यकर्त्यांना सगळ्यांनी संधी दिली पाहिजे, पण मी माझ्या बायकोंना, माझ्या बहिणीला, माझ्या भावजाईला, माझ्या काकाला, माझ्या पुतण्याला, माझ्या भावाला, माझ्या मुलाला पुढे करेन, असंच झालेलं आहे. ही गोष्ट जितक्या लवकर सर्व राजकीय पक्षांना समजेल तेवढं लवकर चांगलं आहे. आपण हे अपेक्षाच करू शकतो, कारण डिसिजन घेणारे तेच लोक आहेत, कार्यकर्ते आणि मतदार. मतदारांनी निवडून द्यायचं का नाही त्यांनी ठरवायचं, कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मागे राहायचे का नाही त्यांनी ठरवायचं. आपण तर घडलेल्या घटनेवर आपण फक्त बोलू शकतो. महायुतीतले 2 पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप हा पक्ष असेल, ह्यांचा जास्त प्रभाव आहे हे आपण बघितलंय. पण आहे ना, या निवडणुकीमध्ये पैशांचा खूप जास्त वापर होतोय असं नाही वाटत का? आता बघा, सिंधुदुर्गामध्ये राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. पैशांच्या बॅगा काय सापडतायत, काय ते एकमेकांवरती काय आरोप प्रत्यारोप होत आहेत. निवडणुकीमध्ये पैसा हे काय नवीन नाही, हे अनेक वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये जे तो निलेश राणेंनी जो एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी गेले, स्टिंग ऑपरेशन केलं, त्याच्या एका पिशवीमध्ये जवळपास 8-10 लाख रुपये ठेवलेले होते. आता काउंट एक्झॅक्टली माहित नाही, कोणी 8 म्हणतात, कोणी 25 म्हणतात, कोणी काय म्हणतात. पण त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी पैसे राहणं हे 100% चुकीचे आहे. त्याला उत्तर देताना त्या कार्यकर्त्यांनी त्याच स्टिंग ऑपरेशन मध्ये सांगितलं असतं, हे पैसे आहेत माझ्या व्यवसायाचे आहेत, माझा व्यवसाय हा आहे. फॉर एक्झाम्पल आपण पकडूया, माझा व्यवसाय बिल्डिंग मटेरियल सप्लायचा आहे. मी एका क्लायंटला मी माझ्या 10 ट्रक माझ्या वाळू किंवा रेती जे काय असेल मी सप्लाय केलं, त्याच्या अगेन्स्ट मध्ये आलेले पैसे आहेत. यांनी जर त्याच लाईव्ह मध्ये सांगितलं असतं ना, तर इतका सगळा खटाटोप झाला नसता. हा एक उदाहरण झालं. त्याच्यानंतर नितेश राणे त्या कार्यकर्त्याच्या घरी गेले. नितेश राणे बोलत, आमचे व्यवसाय आहेत, व्यवसाय नेत्यांचे आणि कार्यकर्त्याचे व्यवसाय असतात, व्यवसायाचे पैसे असतात. अरे पण तुमच्याकडे जे व्यवसायाचे पैसे तुम्ही सांगा ना. एखादा माणूस, एखादा आमदार तुमच्या समोर येऊन कॅमेरा लावतो, तुम्हाला विचारतोय पैसे कशाचे, तुम्ही त्यावेळेस काही सांगत नाही त्यांना. तुम्ही सांगा ना त्यावेळेस, हे माझे या बिझनेस ट्रान्झॅक्शनचे पैसे आहेत. लोक काय वेडे आहेत का? लोकांना काही कळत नाही? निवडणुकीमध्ये काही पैसा चालत नाही, सगळ्यांना माहित आहे. हे काय आता ओपन सिक्रेट आहे ना? निवडणूक आहे, लोकांना पैसे द्यावंच लागतो. हे निवडणुकीचेच पैसे होते, सगळ्यांनाच कळतं. तेवढं बवाल झालाच नसता ना. राहिला प्रश्न इलेक्शन कमिशनचे जे लोक आहेत ते आणि पोलीस लोक त्याची चौकशी करतील, तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतील. पण सारासार जर बघायला गेलं, 240 अधिक 40 जवळपास 290-95 ठिकाणी निवडणूक आहेत. त्याच्यापैकी एक असा प्रसंग घडलाय, त्याच्यावरून आपण बाकीच्या सगळ्यांना असं ठरवू नाही शकत. ह्या मताशी मी काही खूप सहमत नाहीये. कारण आता बघा, महायुतीतले नेते बघा कशी वादग्रस्त वक्तव्य करतात. गुलाबराव पाटील काय म्हटले, लक्ष्मी येणार आहे आणि तुम्ही बाहेर खाट टाकून बसा, खाट टाकून झोपा, हे वक्तव्य. तर परत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता परत त्यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं. तशाच सिमिलर वक्तव्य होतं. म्हणजे तुम्ही पैसे घ्या. आणि अजून एक नेते महायुतीतले असं म्हटलं की, मला वाटतं गिरीश महाजनच म्हटले की पैसे घ्या आणि तुम्ही बीजेपीला कमळाच्या समोरचं बटन दाबा. नाही बघा, हे काय असतं की म्हणजे पैशाचे जे काही व्यवहार होत आहेत, हे देवाणघेवाणीचे, मतदारांना जे पैसे देणं, त्याचं समर्थनच होत आहे ना थोडक्यात. पैसे देणं निवडणुकीमध्ये याचं समर्थन कोणीच करत नाही. मतदारांनी घेतलं नाही पाहिजे, नेत्यांनी दिलं नाही पाहिजे. महायुतीतले नेते बोलतायत खुलेआम. मी एक आयडियल सिच्युएशन सांगतो, तर ते देतात घेतात ही वेगळी परिस्थिती आहे. आयडियल सिच्युएशन काय ना, निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवाराने निवडून आणण्यासाठी पैसे देऊ नये, एक मतदारांनी घेऊ नये. पण आजची परिस्थिती अशी झाली आहे की पैसे घेतल्याशिवाय मतदार करतच नाहीत. सरसकटीकरण नाही याच्यामध्ये 100% तसं नाही, पण बहुतांश लोक पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाहीत. इव्हन मोठ्या मोठ्या शहरातले निमशहरी भागातले लोक म्हणतात, आमच्या सोसायटीचे टाईल्स बसून द्या, आमच्या सोसायटीला गेट बसून द्या, आमच्या सोसायटीला फाटक बसून द्या, आमच्या सोसायटीचं मेंटेनन्स भरा. हे सगळं काम करतात. हे एक प्रकारचं लाचच आहे ना, एक प्रकारचं पैसे दिल्यासारखी गोष्ट आहे ना. आता मग एखाद्या माणसानं, एखाद्या नेत्याला निवडून यायचंय आणि त्याला माहित आहे की मी एका सोसायटीला समजा 50-60 हजार रुपये जेवढे काही पैसे असतील तेवढे दिले, जर सोसायटीतले मला 50-60 मतं मिळणार आहेत, तर त्या माणसानं का देऊ नये? कारण ते लोक विकायला बसलेत ना. आपण एखाद्या दुकानात का जातो? एखाद्या वस्तू खरेदी करायला जातो, त्या दुकानामध्ये वस्तू मिळते म्हणून आपण जातो ना.
तसं मत बघा, संपूर्ण दोष नेत्यांना पण 100% दोष देऊ शकत नाही, लोकांना पण 100% दोष देऊ शकत नाही. ह्या दोघांनी आपापल्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, कोण चांगला आहे कोण वाईट आहे हे बघूनच त्यांनी मतदान केलं पाहिजे. पैसे घ्या बोलले गुलाबराव पाटील तर यांच्या सगळ्या वक्तव्यामुळेच ते प्रसिद्ध होत असतात. महिने 2 महिने थांबतात, काहीतरी वक्तव्य करतात, महिने 2 महिने थांबतात, काहीतरी वक्तव्य करतात. पण ही गोष्ट जे चुकीची बोलली का, त्यांनी ऍज अ नॉर्मल सिटीजन तुम्ही विचार करा. ते म्हणतात की 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, कोणाला माहित नाही, येते. प्रत्येक निवडणुकीच्या रात्री पैसे वाटतात लोक, ह्याच्यात काय नवीनच नाही, ह्याच्यात काही सिक्रेटच नाहीये. ते एका मंत्र्या लेवलच्या माणसाने हे जाहीरपणे बोललं नाही पाहिजे, हे चुकीचे. पण हे तर सगळ्यांनाच माहिती नाही, त्यांनी काय एकदम गजब विचित्र गोष्ट काय सांगितली. काही वर्षांपूर्वी रावसाहेब दानवे हे सुद्धा अशाच टाईपचं काहीतरी बोलले होते. पैसे येत आहेत ते तुम्ही घ्या, लक्ष्मी असा त्याचा उल्लेख करतात. हे थांबवायचा प्रयत्न का नाही होते राजकारण्यांकडून? कारण त्यांना एक काय म्हणू आपण त्याला, एक गुटी सापडली, एक त्यांना ट्रिक सापडली की आपण पैसे दिलो तर लोक मतदान करतात, आपण पैसे नाही दिलो. आता मला 500 एखाद्याचा रेट समजा, काहीचे रेट 2000 3000 4000 रेट चालू आहे, एखाद्यानं 2000 दिलं, त्याला 2000ला मत मिळणार आहे, तर यांना म्हणाल मी 500 वाढवून मी त्याचं मत घेईन ना. मला 500 रुपये अधिक वाढवून जर मतदान मिळत असेल, 5 वर्षासाठी मला नगरपालिका नगर परिषद इथं नगरपंचायतीचं मला सत्ता भोगायला मिळत असेल, तर मी 500 रुपये अधिकचे काय नाही वाढवून देणार. लोकांनी आधी मानसिकता चेंज केली पाहिजे, पक्षांनी चेंज केली पाहिजे, नेत्यांनी चेंज केली पाहिजे, तरच हे सगळ्या गोष्टी पुढे जाऊन सुधारतील. आपलं काम आहे चर्चा करणं, आपण चर्चा करू. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यातला वाद आपण बघितला. आता एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद सुद्धा चव्हाट्यावर आलेला आहे. 2 तारखेपर्यंत थांबा, युती टिकवण्यासाठी मी 2 तारखेपर्यंत थांबलोय, मग त्यानंतर ते काय बोलणार आहेत हा एक वादाचा विषय आहे. बघा, मी सुरुवातीपासून सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जर स्थानिक नेत्यांना जर या ठिकाणी सगळे अधिकार दिलेले तर त्या स्थानिक परिस्थितीवर सगळ्यांनी डिसिजन घेतलेले. हे वक्तव्य येण्यामागचं कारण मी सांगतो. निलेश राणेंनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी गेलं, जसं आपण आता चर्चा केली त्या पद्धतीने, त्यावरती निलेश राणेचं उत्तर होतं की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले तेव्हाच पैसे का निघाले. याचा अर्थ इनडायरेक्टली ते असं सांगतायत रवींद्र चव्हाण येऊन त्या कार्यकर्त्याला पैसे देऊन गेले, असं ते बोलतायत. त्याला उत्तर देताना रवींद्र चव्हाण बोलतायत की मला युती टिकवायची आहे 2 तारखेपर्यंत, म्हणून मी शांत आहे. याचा अर्थ 2 तारखेनं ते युती तुटणार आहे का, येणारा काळ सांगेल. पण रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचं जे राजकीय वैमनस्य आहे ते मागच्या काही वर्षापासून वर आलेलं आहे. ठाण्यामध्ये भाजपला वाटतं की आमचे लोक निवडून आले पाहिजे, ठाण्यामध्ये भाजपला वाटतं की आमचे लोक महापालिकेमध्ये असले पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये असले पाहिजे. पण उलट एकनाथ शिंदेना वाटतं की ठाण्यामध्ये माझी ताकद आहे, ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये माझी ताकद आहे. म्हणजे हा जो राजकीय वाद आहे चव्हाण आणि शिंदेमध्ये, हा याचाच एक परिणाम आहे. ठाण्यामध्ये कोण सुपेरियर हे ठरवण्यासाठी वाद आहे. एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये गणेश नाईक पण एक बुलंद आवाज आहे मागच्या अनेक वर्षांपासून. अंबरनाथमध्ये सेनाविरोध भाजप आहे, बदलापूरमध्ये सेनाविरोध भाजप आहे. अशा अनेक ठिकाणी लढती सुरू आहेत. याचाच एक परिपाक म्हणून या सगळ्या साखळीमधून हे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आलं असेल. पाहूया येणाऱ्या 2 तारखेमध्ये निकाल काय लागतील, त्यानंतर युती आघाडीचे काय भूमिका होतील, त्यावरही यानंतर आपण त्या पद्धतीने विचार करून चर्चा करू. सगळं विश्लेषण बघितलं. आता ह्या सगळ्या अंती एकच आपण सांगू शकतो की लेबल वेगवेगळे आहेत पक्षांचे, पण आतून सगळे एकच आहेत. म्हणजे पैशांचा इतका वापर होतोय की असं वाटतं की हे फक्त पैसा कलेक्टिंग ही निवडणूक आहे का किंवा काय, ते आता कळेलच. आणि आपण जे मगाशी आपण चर्चा करताना म्हटलो की म्हणजे लोकांनी हे ठरवलं पाहिजे की आपण पैसे घेऊन मतदान करायचंय का प्रामाणिकपणे मतदान करायचंय. लोकांनी केलं पाहिजे. ओव्हरनाईट चेंज होणारी गोष्ट नाहीये ही. जसं प्रथा इतकी जी रूढी चालत आली ना, एका दिवसात चेंज होणार नाहीये, हळूहळू चेंज होत जाईल. उज्ज्वल परंपरा आहे ही, असं आपण म्हणूया. ठीक आहे. एक नगर पंचायती आणि नगर परिषदा ह्या निवडणुका थोड्या बाजूला ठेवूयात, ते आता होणार आहेच. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका स्पेशली मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबई बॉम्बे हा वाद परत सुरू झालेला आहे. त्यानंतर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे वगैरे, हे जे टिपिकल वाक्य आहेत ते परत एकदा सुरू झालेले आहेत. आदित्य ठाकरे महाविकास आघाडीतले एक महत्वाचे नेते आहेत, त्यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे.
मी त्याचं ट्विट आहे एक ते ट्विट वाचून दाखवतो मी तुम्हाला. तो मुंबईकरांनो वेळीच सावध व्हा. चंदीगडमध्ये निवडणुका फिक्स करण्याचा प्रयत्न झाला. त्या अधिकाऱ्याला पकडूनही त्याला काही शिक्षा झाली नाही. पण फिक्सिंग पकडल्यामुळे भाजपला महापौरपद मिळालं नाही. म्हणजे हे सगळं भाजपचं आहे. ह्यानंतर चंदीगड पंजाबपासून तोडून संपूर्णपणे केंद्रशासित आणि पंजाबपासून दूर करण्याचा प्रयत्न आता सुरू होता. संसदेत तसं बिलही येणार होतं. पंजाबने ह्या गोष्टीला कडाडून विरोध केल्याच्या नंतर आता हेच सरकार म्हणते आम्ही असं काही केलेलंच नाहीये. भाजपची हीच मानसिकता मुंबईसाठीही धोक्याची आहे. खूप मोठं ट्विट आहे, पण त्यांनी काहीतरी अदानी समूहाला या ट्विटमध्ये मला सांगा, या ट्विटमध्ये एखादी कॉन्क्रीट गोष्ट आहे का? येणार होतं, विरोध केला, असं आहे तसं आहे, हे सगळं त्यांचं तर्क आहे. यांचं प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येतात त्यावेळेस शिवसेना विशेषतः ठाकरे यांचं असं म्हणणं असतं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार. या संदर्भातलं त्यांचं ट्विट आहे की चंदीगड प्रमाणे आता मुंबईलाही हे लोक वेगळं करतील, केंद्रशासित न करता अदानी शासित करतील, असा अर्थाचा तो ट्विट आहे. म्हणजे अदानीला मुंबई देणार या भीतीने त्यांचा प्रयत्न आहे की मुंबईमध्ये पुन्हा एकदा त्यांची सत्ता मिळवावी. अदानीच्या घशात घातलं का नाही घातलं का हा तर सगळ्या जगाला माहित आहे. राहिला प्रश्न मिठी नदीचा. मिठी नदीचा ह्याच्यावर मिठी नदीला सुशोभीकरण, मिठी नदी क्लीन करण्याचा जो आरोप आहे, जे आदित्य ठाकरेंवर त्यांच्या मित्रांवर करतात, त्यांनी प्रोजेक्ट घेतलेलं, त्या प्रोजेक्टच्या पुढे काय झालं याच्यावरून भाजप त्यांच्यावर आरोप करते. पुन्हा मिठी नदीचं काय झालंय, आता नाल्यात रूपांतर झाले. त्या नदीला आता क्लीन करण्यासाठी, विविध काम करण्यासाठी म्हणून सरकारने निविदा मागवली. आता निविदामध्ये आता एखादं टेंडर मागवलं, टेंडरमध्ये ज्या लोकांनी कमी पैशामध्ये काम करायला होकार दिला त्यांना टेंडर मिळत असतो. फक्त अदानीलाच का मिळाला हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. याचा उत्तर भाजपने किंवा सरकारमधल्या त्या संबंधित विभागाने दिलं पाहिजे की अदानीलाच का मिळालं. मग कोणकोणत्या कंपनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेल्या, फलाण्या ह्या कंपनीने केलेलं, त्या कंपनीने केलेलं, 5-6 कंपनीने केलं. 5-6 कंपनीपैकी अदानीने कितीला, अदानीने लोएस्ट बीड लावली, कमी पैशामध्ये त्यांनी सांगितलं म्हणून त्यांना निविदा मंजूर झाली. हे सरकारच्या त्या संबंधित विभागाने सांगितलं पाहिजे की अदानीलाच का जातो. तुम्ही बोललात धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट किती मोठा प्रोजेक्ट आहे बरं. ते प्रोजेक्ट म्हणजे मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर किंवा धारावीच्या बाहेर फेकायचा प्रोजेक्ट नाही तो. मुंबईकर जे छोट्या छोट्या रूम मध्ये, छोट्या छोट्या ठिकाणी राहतात त्यांना चांगलं घर द्यावं यासाठी सरकारचा प्रोजेक्ट आहे. आता करणार कोण? अगेन टेंडर येणार, जे कमी पैशामध्ये येणार. मी अडानीला अजिबात डिफेंड करत नाही, फक्त अडानीलाच का टेंडर मिळतात याचं उत्तर सरकार आणि त्या संबंधित विभागाने दिलं पाहिजे. म्हणजे विश्लेषण सांगितलं पाहिजे की हा या XYZ कंपनीने आलेलं, या XYZ कंपनीने आलेलं, त्याच्यासोबतच अदानी होतं. अदानीने सर्वात कमी पैशामध्ये काम करायला होकार दिला म्हणून आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं. हे सरकारने आणि त्या संबंधित विभागाने जाहीर केलं पाहिजे. आणि त्यांच्यासोबत जे कॉम्पिटिटर आहेत त्यांनी पण सांगितलं पाहिजे. आम्ही पण या प्रोजेक्टसाठी आग्रही होतो पण आम्हाला प्रोजेक्ट मिळालं नाही कारण आमच्याकडे एवढी भाग भांडवल नाही की एवढ्या कमी पैशामध्ये आम्ही करू. आता एखादा गुत्तेदार आहे, एखादा काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याची भाग भांडवलच कमी असेल तर तो कमी पैशामध्ये काम कसं करेल? तो त्याचा फायदा बघेल. आता अडानीकडे एवढं मोठं साम्राज्य आहे, त्याला एखादं काम तो कधी घाट्यात पण करेल, कधी फायद्यात पण करेल. त्यासाठी तो जेवढं लोवेस्ट बीड प्राइस राहील तो तेवढं लोवेस्ट बीड प्राइस घेऊन तो त्या ठिकाणी प्रोजेक्ट घेत असेल. सरकार कधी प्रोजेक्ट कमी पैशामध्ये जे करेल त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट देत असतो. आता अडानीनी त्यांच्या विरोधामध्ये काम करणाऱ्याला येऊ देत नसतील, अडानीची मक्तेदारी आहे, अडानीची मोनोपॉली आहे, तो अडानी आणि सरकारचा विषय आहे. आता हे बीड, आता हे जे निविदा प्रक्रिया आहे, टेंडर आहे, हे फेअर होतं का नाही होतं हे आपल्याला माहित नाही ना, कारण ह्या प्रक्रियेमध्ये आपण नाही होत. ज्यांच्यावर अन्याय झालं त्यांनी सांगितलं पाहिजे की हा मी या प्रक्रियेमध्ये, निविदा प्रक्रियेमध्ये सामील झालो होतो, मीही बीड लावलो होतो, मी पण एवढे करोडची त्या ठिकाणी बीड लावलं होतं पण मला मिळालं नाही, अडानीला मिळालं. मी अडानीपेक्षा कमी पैशाने सांगितलं होतं तरी अडानीला काय मिळालं असं कोणी येत नाही ना. हा पण प्रश्न आहे. आपण नुसतं अडानीकडे बोट ठेवून नाही चालणार. अडानीच्या अपोजिट मधला कुठलाही गुत्तेदार आला का आजपर्यंत? मी अडानीपेक्षा कमी पैशाने काम करतो, मला काम द्या म्हणून कोणी आलं नाही. याच्यावर असं होतं की अडानीची मोनोपॉली आहे पण त्याच्या विरोधामध्ये कोणी थांबत नाही ना. याच्या आधी 14च्या आधी सरकारी कामं होत नव्हती का? कोण करायचे? अडानी करायचे का? अडानीही करायचे.
काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अडाणी काम करायचे. तर याचा प्रत्येक गोष्ट हे अडाणीला देत आहे. हा जो नरेटिव्ह आहे जे उद्धव ठाकरे सांगतात, आदित्य ठाकरे सांगतात, काही अंशी बरोबर आहे, कारण त्याच्यासमोर कॉम्पिटिटर दिसत नाही. म्हणून ते थोडंसं सेंटिमेंट त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न आहे पुढे न्यायचा. आज आपण इथं आलात आणि सविस्तर चर्चा केली, विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पण नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आमचं हे विश्लेषण आवडत असेल तर किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.